दादरमध्ये दिवाळीच्या निमित्तानं आज मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यासाठी लांब-लांबून जी लोक आहेत ती आलेली आहेत। तुम्ही पाहू शकता माझ्या उजव्या साईडला मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे दादरच्या त्या ठिकाणी। मात्र मोठ्या प्रमाणात लोकही खरेदी करण्यासाठी आलेले आहेत, जसे की कंदील असेल, लाइटिंग असेल किंवा अन्य वस्तू ज्या आहेत त्या खरेदी करण्यासाठी लांब-लांबून लोक जी आहेत ती दादर या ठिकाणी मध्यवर्ती ठिकाणी आलेली आहेत। दादर हे गजबजाटीचा एरिया आहे, पण रात्रीचे 8 वाजलेले आहेत तरी सुद्धा गर्दी काय कमी होतानाचं चित्र इकडे पाहायला मिळत नाही। आपल्या सोबत काही इथे जे खरेदी करण्यासाठी जे आलेले आहेत ते आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकी ते कुठून आलेत आणि त्यांनी काय खरेदी केले। भाऊ काय सांगाल, तुम्ही कुठून आलात आणि काय खरेदी केलं? आम्ही शिर्डीवरून आलो होतो काल दिवाळीच्या शॉपिंगसाठी आणि काल आल्यापासून इथं अशाच प्रमाणात गर्दी आहे, खूप प्रमाणात गर्दी आहे। गर्दीमुळे आमची शॉपिंगसुद्धा अशी खूप आज संध्याकाळी आमची शॉपिंग पूर्ण झालेली आहे आणि आज शॉपिंग करून आम्ही शिर्डीला परत चाललेलो आहे। म्हणजे इतकी गर्दी आहे का शॉपिंगला सुद्धा खूप असा टाईम लागलेला आहे, अफाट अशी गर्दी निर्माण झालेली इथे। फर्स्ट टाइम मुंबईला आलाय का आणि ही पहिली फर्स्ट टाइम गर्दी पाहतोय? मी माझ्या जीवनात पहिल्यांदा मुंबईला आलो होतो, अशी गर्दी कधीच बघितली नव्हती आणि त्यामध्ये सणामध्ये मुंबईला आल्या कारणाने इतकी गर्दी बघून मी घाबरून गेलो। एवढी गर्दी बघून काय खरेदी केलं दादरला येऊन? कपडे खरेदी केले, अजून दिवाळीचे साहित्य खरेदी केले, लागणारे आकाशकंदील वगैरे ते खरेदी केले। त्याचबरोबर आपल्यासोबत अजूनही काही तरुण आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घ्या। भाऊ काय सांगाल, काय दादरला आलात, काय सांगाल? तर मी सध्या इकडं दादरला आलतो शॉपिंग करतात, तर मी इकडे इतकी गर्दी बघितली म्हणजे अक्षरशः मोर्चाला सुद्धा इतकी गर्दी नसती, तर तितकी गर्दी इथे आलेली दादरला। तर अतिशय मला आणि सध्या आता ऑक्टोबरचा महिना आहे, तर ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा इतकं खूप गरम होतं इथं, खूप गर्दीमुळे खूप गरम होऊ राहिले इथे दादर में। दादर में सब गर्दी है, इधर सब पब्लिक है, बहुत गर्दी है इधर। त्याचप्रमाणे मी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊ इच्छितो आणि अशाच प्रमाणात खरेदी करत राहा। आपल्या भारताची अशीच आर्थिक व्यवस्था पुढे नेत राहा। सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। हे होते नागरिक जे शिर्डीवरून आले होते आणि पहिल्यांदाच ते दादर या ठिकाणी आले होते आणि ते सुद्धा अचंबित झालेले आहे गर्दी पाहून। व्हिडिओ जर्नलिस्ट हरी नेगीसह मी वैभव गाग, TV9 मराठी, दादर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।